पावसामुळे गॅस पुरवठा करण्यास बऱ्याच अडचणींचा सामना होत असताना तर दुसरीकडे धार्मिक कार्यक्रमांमध्ये गॅसऐवजी मोठ्या प्रमाणात चुलींचाच उपयोग केला जातो। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या भव्य सोहळ्यात आलेल्या लाखो भाविकांचा प्रसाद चुलीवर बनवण्यात आलाय। गॅस संपला असला तरी भक्तांची भक्ती पाहता गॅसवर स्वयंपाक आणि प्रसाद कसा बनवला जातो याचाच आढावा घेतला आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। चुलीच्या माध्यमातून प्रसाद बनवला जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। एक भव्य सोहळ्यामध्ये मी तुम्हाला चित्र दाखवतोय। त्या ठिकाणी पाहतोय आपण मोठ्या संख्येमध्ये ज्या पातेल्या आहेत त्या पातेल्यामध्ये प्रसाद बनवला जातोय। या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या समस्य मार्गदर्शन सोहळा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण अविरतपणे सेवा जी आहे ती 24 तास अशीच पद्धतीने सुरू राहते। ते जाणून घेऊयात ते कशा प्रकारे काम चालतं। माऊली काय सांगाल, हे संपूर्ण चित्र जे आहे ते आम्ही पाहतोय ग्रामीण भागांमध्ये जेव्हा लग्न होतं त्या पद्धतीने ह्या अशा पद्धतीचा उपयोग केला जायचा। मात्र गॅस आल्याच्या नंतर आता प्रसाद जो आहे तो गॅसवर बनवला जात असताना गॅस उपलब्ध नाहीये आणि हे असे स्वयंपाक बनवले जातात। काय भावना? बरोबर। तरी पण प्रभूजींच्या आशीर्वादानं जरी गॅस नसेल तरी पण प्रभूजींच्या शिकवणीप्रमाणे या ठिकाणी सर्व स्वयंसेवक या ठिकाणी आहेत आणि सर्वजण या ठिकाणी येऊन सेवा बजावत आहेत। आणि जरी गॅस नसेल तरी पण ही सेवा अविरतपणे चालू आहे। तर उष्णता जरी असली तरी पण कितीही त्रास जरी झाला तर सेवेच्या माध्यमातून ज्या कार्यक्रमासाठी हे सर्वजण भक्तवर्ग आलेला आहे यांना प्रसाद पुरवणं हे गरजेचं आहे। त्यामुळं कुणीही कुठल्याही प्रकारची किती उष्णता असली काही जरी झालं तर कुठलीही तमा न बाळगता सर्वजण या ठिकाणी ही सेवा सर्वजण हे सेवेकरी बजावत असतात। दरवर्षी गॅसवरच करतो, पण यावेळेस तुटवडा असल्यामुळं माऊलीचा आदेश या प्रकारे या ठिकाणी जे भक्तगण आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना महाप्रसाद मिळावं या ठिकाणी आम्ही या सरपणवर या लाकडावरच या ठिकाणी आम्ही महाप्रसादाची सेवा बजावत आहोत। धार्मिक कार्य थांबत नाहीये, महाप्रसाद थांबत नाहीयेत। मग ते युद्ध जरी असलं, युद्धामुळे उपलब्ध होणारे गॅस जरी मिळत नसले तरी सुद्धा या ठिकाणी त्यांची अविरत सेवा अविरत भक्ती जी आहे ती प्रत्यक्षात सुरू आहे। आणि हे चित्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मधलं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।